जय श्री महाकाल मित्रांनो, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये। काल आम्ही विद्याधाम अन्नक्षेत्रामध्ये थांबलो होतो। पाठी माझ्या बघू शकता मंदिर आहे, तिथंच थांबलो होतो। आणि आज आम्ही आता निघालेलो आहे पुढं बघूया आज किती जातोय। जास्त जाऊन काय फायदा नाही, 50 किलोमीटर इथून केदारनाथ राहिलेलं आहे। आणि लय मजा येते, एक रात्र राहिलेलं आम्ही इथे। जेवण वगैरे एकदम मस्त आहे, एक दिवस तुम्ही राहू शकता इथं। आणि इकडचं वातावरण बघा एकदा, चोकंबा बर्फीला पहाड। आराम केल्यावर आहे ना चालायला लय कंटाळा येतो, एवढा दम लागतो ना जास्त ना। मंदिर बघा किती जवळ आहे, तिथूनच आलेलं आम्ही, पण आराम केल्यावर लय व्हायचं। मंदिर बघा, इकडचं वातावरण गुप्त काशी कशी दिसते बघा। आणि इकडं बघा चोकंबा, इकडं वरती डोंगर एकदम सफेद आणि खाली बघा धरणातनं पाणी पडतोय, तो डॅम आहे। आणि ह्यो भाऊ कुठं चाललाय? क्या नाम है? आदित्य। अच्छा, कहाँ के रहने वाले हो? गुप्तकाशी। तो इधर कहाँ से आ रहे हो? स्कूल से। स्कूल से। अच्छा, छुट्टी से और पहले भाग के आ गए नहीं, तो? बस आ गए। अच्छा। तो यहाँ से यार केदारनाथ कितना दूर है? केदारनाथ 500 किलोमीटर। चलो। मित्रांनो, बराच टाइम झाला आणि आता आम्ही चालत पोचलेलो नालागावमध्ये। आणि इकडचं वातावरण बघा, एकदम डोंगरच। आता हा एक डोंगर पार केला का त्याच्यानंतर फक्त बर्फ आहे। आज बघूया, आम्ही सोनप्रयागमध्ये जायचा प्रयत्न करतोय, तिथंच आम्ही राहू 4-5 दिवस। बघूया कसं काय प्लॅन आहे। इकडचं वातावरण बघा, आज जबरदस्त आहे, मस्त माहोल आहे, एक नंबर। चलो यार, समोर बघा मित्रांनो, एकदम पावसाचं वातावरण झालं आहे। आणि या साईडला बघा ऊन पडलं एकदम कडकमध्ये, दोन्ही पण आहे। म्हणजे इकडचं म्हणतात ना, मौसम कधी पण बदलू शकतो आणि कधी पण काय होऊ शकतं, असं चाललं आहे। आज समोरून एकदम पावसाचं वातावरण आहे। आणि ह्या साईडला बघा सूर्यनारायण आपलं दर्शन देत आहे। खतरनाक एक नंबर व्ह्यू आहे भावानं। समोर बघा एकदम डोंगर आणि डोंगरांच्या आड लपलेलं आहे बर्फ। इकडचे कुत्रे वगैरे बघा कसे एकदम खतरनाक। आणि आपला भाव चाललाय, रवीरे एकदम डेंजरमध्ये असतं का, लय भारी। आणि इकडं बघा बर्फ आणि वरती पावसाचं वातावरण पण झालं आहे एकदम। आणि एका साईडला ऊन पण पडते, कधी पण पाऊस पडू शकतो। इकडं म्हणतात 5-5 मिनिटाला वातावरण चेंज होत राहतं बघा। तर मित्रांनो, हा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप केदार घाटीमधला शेवटचा पेट्रोल पंप आहे। अजून एक पुढं आहे, पण तो चालू आहे की नाही माहिती नाही, पण हा एक शेवटचाच पेट्रोल पंप आहे, याच्या पुढं पेट्रोल पंप नाही आहे असं म्हणतात। आणि पावसाच्या वातावरणात व्ह्यू बघा काय कडक येतात, खतरनाकवाले एकदम। आणि इकडं तुम्हाला राहायला भरपूर रूम्स वगैरे भेटतील, आरामात तुम्ही इकडं राहू शकताय। डोंगर बघा एकदम खतरनाक। नारायणकोटी। चला, आपण आता पोचलेलं आहे नारायणकोटीमध्ये। आणि इकडं हवा, थंडी, ऊन, पाऊस सर्वच एकाच टायमाला होतं आहे भावानं। काय सांगू आता, लय खतरनाक मजा पण येते तेवढीच, आणि काय सांगू आता भीती पण तेवढीच वाटते, कारण की कधी पण काही होऊ शकतं, है कि नहीं। स्टार्ट कर लेता हूँ। कौन सा भाषा में? आपका कांगड़ा भाषा में, हिमाचली भाषा से। हाँ, कैसा लागे गोरिया पारिदा बसना, दिल लुट ले गया हो तेरा हंसना, दिल लुट ले गया हो तेरा हंसना, पीपलू का बुट्टा ऊपर कुकू बोलदा, याद आना तेरा मिजू साई टोलदा, कैसा लागे गोरिया परिदा बसना,
दिल लुट ले जाओ तेरा सुना. छानजी सर, म विष्णु बोहरा, 12 गोत्रो, बारेगोड गाउँपालिका 3, जाजरकोट, भेरी अञ्चल. सलाम सर, जय हिन्द. जय हिंद, जय श्री महादेव. हर महादेव. गांजा किधर चला है? हाँ जी, गांजा है? गाँजा है सर. थोड़ा पिलाओगे? पिलाएंगे जरूर सर, वही करो सर. इतना थोड़ी हमारे पास हम तो लो बजट वाले. पैसे नहीं आ जाओ ना, बुलाएंगे. चलो चलो चलो. थोड़ा बहुत दान दक्षिणा तो करना होगा. ये बाबा भेटलेत, जाऊ. बाबा भेटलेत, चला बाबा सोबत जरा मजा करूया आणि जाऊया मित्रांनो पुढं पुढं. अपलोड हो गया चाचा आपका गाना? हाँ सर. मेरे काय म्हणणं सर, अच्छा. मेरी बहिणीकडे फिरत जाते. त्या अंकलला घेऊन आम्ही चाललोय जरा पुढं टाइमपास. आणि अंगुरी बाबा. इकडंच राहतात ते गुप्त काशीमध्ये. आणि आता आम्ही टाइमपास साठी खायला बिला घेतले. भाई क्या बोल रहा है अभी बता. हाँ जी, बस ये किया है, बीड़ लिया है. और ये हमारे अंकल जी प्ले सिंगर है, बहुत अच्छा गाते हैं. सिंगर को साथ लेके चल रहे हैं हम केदारनाथ. और आगे जाके एल्बम बनाएंगे. नहीं कोई बात नहीं, मैं आपका गार्ड भी बन सकता हूँ. अच्छा जगह घुमा दूंगा. तेल विटेल आता सर्व रिन्यू होतात, म्हणजे एकदम तयारी झाली एकदम चकचकवून. केदारनाथची यात्रा चालू आहे, तर तुम्हाला इकडं हॉटेल्स वगैरे राहायला भेटतील मस्तपैकी. आता तर सर्व चालू आहे तयारी, कलर पेंटिंग्स एकदम मस्तपैकी. हॉटेल स्वस्तामध्ये भेटून जातील, इकडं तुम्ही राहू शकता. आणि हे मामा तो पीछे पीछे आ रहे यार. अरे तुम्हारे चक्कर में हमको काट खाएंगे, उनको भगाओ. इनको भगाओ यार. अरे भगवान देखने में ही बस. अरे भैया तू मेरे को छोड़ के कम भाग रहा है. गली के कुत्ते पकड़ लेता है मला. आज नहीं तो छोड़ो. देखो भाई कैसे कर दे. चीना मैंने चीना आयता बता देना मांगा चीना. ऑल इंडिया ट्रैवल नो मनी. वेलकम टू केदारनाथ, है ना. केदारनाथ, नारायणकोटी, नारायणकोट. केदारनाथ रोड. नारायण गुप्त माहिती. थांबलेलो बसून होतं, त्याच्यानंतर आता निघालोय. इकडे घोडे बिडे बघा, वरती डोंगर बघा कसा आहे, एकदम सरळ आहे सरळ. वाओ, अमेजिंग टुरिस्ट प्लेस. वाटत द मंकी, वाटत द मंकी, वाटे में मंकी. नाही घूमगाम. वाह, तुम्ही आपको यार दमदार इंसान है. यार बात जाता है. ये पहाड़ के पीछे. नेपाल पहुंच जाऊंगा. अगर यूं चलना ना हाँ तो बद्रीनाथ यहाँ से 40 किलोमीटर पड़ता है. अच्छा, और यूं चलना 250 किलोमीटर है. ये तो लंबा पड़ेगा, ये सीधा सीधा. अरे वीडियो में मैं डाउनलोड करके दूंगा आपको. गंगोत्री से केदारनाथ आए थे, नहीं बद्रीनाथ से केदारनाथ आए थे. मैं क्रॉस कर रखा हूँ. मेरे को बोला ना आपने हाँ, ये आपको खाली पास करेंगे तो गंगोत्री जाएंगे. आप तो बोला था इधर दुकान है. हाँ, इधर है दुकान. अरे मैं नहीं, दुकान है ना मेरी. माली कसम अगर दुकान में नहीं जाता आप चुप रहो ना. चलो ना मेरे साथ. एकदम डोंगर बघा, डोंगरच डोंगर, एक नंबर नज़ारे. बुनाया हुआ एक ही मिलेगा ना, इसमें दो. सूख गया. कहाँ से आए हो आप लोग? ये महाराष्ट्र से मुंबई और मुंबई. मैं राजस्थान. यात्रा. यात्रा पे निकले हैं. चाय. बाय 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 बाय. अंकल तो टाटा, बाय बाय. यो 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 यो. मिलते रहना. मिलते रहना, ऐसे ही मजा आता रहेगा हम लोगों को. मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे पुढं केदार घाटीमध्ये. आम्ही चालतोय, जंगल है, बारिश का जंगल आहे, पावसाचं वातावरण आहे. दूर दूर तक कोई दिखाई नहीं दे रहा है. दूर दूर तक कोई नहीं है. पीछे वो बाबा है काठमांडू वाले,
बच्चा हो उसको बहुत साल अपने साथ भी चलते थे। हाँ, उनको और बोलते तो और अपने पीछे पीछे आ जाते, या तो हम उनके पीछे पीछे चले जाते. एक नंबर मौसम आहे भावानो. आणि इकडं बघा म्हणजे एकदम पावसाळ वातावरण, एकदम खतरनाक. डोंगर बघा, बारिश में सर्व पडतं इकडं खाली. क्या भावानं संध्याकाळचे 4 वाजलेत आणि हम पुढं दिसतंय ना एकदम. आणि व्हिडिओ पण आपोआप बंद होते आणि तिकडं समोर डोंगर आहेत पण ते पावसाच्या याच्यामुळे दिसत नाहीत तुम्हाला. एक नंबर टर्निंग पॉईंट आहे, कारण की इथं दगडी बिगडी कधी पण पडू शकतात. खतरनाक झोनमध्ये गडगडतंय. गडगडतंय एकदम खतरनाक. पाऊस पडणार आहे आज आणि थंडी तर बेकारच पडणार आहे. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे केदार घाटीमध्ये. चालतोय आम्ही आणि इकडं जायचं. समोर पुरं एकदम वातावरण पावसाळा झालेलं, पुरं ढगं बिगं बघा एकदम वातावरण. पण समोरच्या डोंगरावर एकदम अजून सूर्यप्रकाशच आहेत आणि इकडचं वातावरण बघा खाली. कधी पण पाऊस होऊ शकतो आणि आपला मोबाईल पण कॅमेरा पण सारखा बंद होतोय. बघूया आज आपण बस आली तर काहीतरी करू, नाही तर आजची रात्र आपली इथंच असणार आहे असं वाटतंय मला, कारण की पावसाचं काही सांगू शकत नाही. बराच टायमानंतर पावसाची झालेली आहे सुरुवात. रस्ता बिस्ता भिजवत चाललेलं आहे एकदम खतरनाक. हवा पण सुटले एकदम. पाऊस पाऊस पाऊस. किती दिवसानंतर पावसाचं दर्शन झालेलं आहे भावाने. बघ एकदम पाऊस आणि सर्व जोरातच जोरात दणकवून आहे, खतरनाक. आणि थंड हवा सुटले ना बेकार, काय सांगू तुम्हाला. भाव पण गारटलंय आणि मी तर फुल तयारीत आहे. फायनली मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे आता सोनप्रयागमध्ये. आणि सोनप्रयागची ही पार्किंग एरिया आहे. पार्किंग एरियामध्ये एक दुकान आहे, दुकानामध्ये आम्ही थांबलेलो आहे. इथं बघा साफसफाई करते, तिथंच आम्ही टेंट लावणार आहोत. आता लय बेकार थंडी वाजते भाव.